मध्ये बघणार आहे की तुम्ही हे जे क्रिप्टो मार्केट आहे कसं स्टार्ट करू शकता, त्यासोबत कोणते कन्सेप्ट वर करता, टाइम फ्रेम कोणतं लक्षात ठेवायचं, कोणत्या कॉइन्स मध्ये काम करायचं, आपण या सगळ्या व्हिडिओमध्ये बघणार. तर सगळ्यात पहिलं काम आहे लाईक करायचं आणि व्हिडिओला एंड पर्यंत बघा. एंड पर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जातील. तर बघा, सगळ्यात पहिलं स्टार्ट करताना भरपूर जणांच्या माइंड मध्ये डाऊट असता की इंडियन मार्केट कसं वर्क करतं, त्याच्यापेक्षा थोडंसं अवघड आहे का? तर बघा, क्लिअरली सांगतो, इंडियन मार्केटपेक्षा तर किती पण पटीने सोपं आहे. कारण इंडियन मार्केटमध्ये कसं आहे, ते सेक्टर बघा, निफ्टी फिफ्टी बघा, स्टॉक्स बघा, व्हॉल्यूम बघा, दुनियाभरच्या गोष्टी, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे अवघड आहे. पुन्हा कॅपिटल सुद्धा जास्त रिक्वायरमेंट लागतात. इंडियन मार्केटमध्ये तुम्हाला एक सिंपल सांगतो, इंडियन मार्केटमध्ये तुम्हाला 10,000चं प्रॉफिट करायचं असेल, इक्विटीमध्ये बोलतो बरं का, ऑप्शनचं नाही, इक्विटीमध्ये 10,000 प्रॉफिट करायचं असेल तर मिनिमम कॅपिटल आहे तुमच्याकडे 2-2.5 लाखाच्या पुढेच पाहिजे. 1 लाखावर पण होऊ शकतं, पण तर तुमची मुवमेंटम आली पाहिजे स्टॉक्समध्ये. त्यामुळं इंडियन मार्केटपेक्षा क्रिप्टो मार्केट बेटर आहे, पण रिस्क मॅनेजमेंटला रिस्पेक्ट दिली तर बेटर आहे. नाहीतर मग मग काय फायदा? मग ते ऑप्शन ट्रेडिंग इकडे ते सेम होऊन बसेल. त्यामुळे तुम्हाला रिस्पेक्ट द्यायला लागणार आहे. सेम इकडे 10,000चं प्रॉफिट करत असाल तर तुम्ही इकडे, मी म्हणतो, रिस्क मॅनेजमेंट पण फॉलो केलं तर तुम्ही एक 70-80 हजाराच्या कॅपिटलवर पण एवढं 10,000चं प्रॉफिट करू शकता. तर व्हिडिओला सगळ्यात पहिलं एंड पर्यंत बघायचं. सगळ्यात पहिलं, हे जे क्रिप्टो मार्केट आहे याच्यामध्ये नेमकं असं काय आउट ऑफ बॉक्स वर्क करतं का? जसं इंडियन मार्केटमध्ये तुम्ही आतापर्यंत काय स्टडी केलंय, सपोर्ट रेजिस्टन्स, हे तुमचे सपोर्ट रेजिस्टन्स असेल, हे ट्रेंड लाईन असेल, ही आता जी ड्रॉ केली चार्ट, ही ट्रेंड लाईन अशी ट्रेंड लाईन किंवा कॅन्डलस्टिक, याच्यामध्ये काही वेगळं वर्क करतं का? नाही. तर मी सगळ्यात पहिले क्लिअर करतो, इंडियन मार्केटपेक्षा पण भारी याच्यामध्ये तुम्हाला काय बघायला भेटणार आहे. इंडियन मार्केटमध्ये तरी तुम्हाला सांगतो, सध्याची सिच्युएशन काय आहे, त्याच्यामध्ये व्हॉल्यूम गायब झाले, म्हणजे व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त ट्रॅपिंग बघायला भेटते. पण याच्यामध्ये तुम्हाला जी बेसिक कन्सेप्ट आहे आपली, सपोर्ट रेजिस्टन्स, हे तुमचं समजा ते रेजिस्टन्स ड्रॉ केला, सपोर्ट असेल, ट्रेंड लाईन असेल, चार्ट पॅटर्न्सला खूप जास्त रिस्पेक्ट दिली जाते. त्यामुळे सगळ्यात पहिला टॉपिक आहे की याच्यामध्ये जी कन्सेप्ट कोणती वर्क करतं हे क्लिअर करून घ्या. कोणते? सपोर्ट रेजिस्टन्स आणि ट्रेंड लाईन, हे दोन्ही गोष्टीवर जरी काम केलं ना तर तुम्हाला इथं मस्त असे ट्रेड सापडतील. तर बघा, आता तुम्हाला चार्ट रीडिंग करून दाखवता नेमका चार्टवर कशा प्रकारे दिसते. आता बघा, सिंपल या, इथं मी एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली, इथेरियमचा चार्ट आहे. थोडेसे नाव हे तुम्हाला फॅमिलियर होऊन जाते टायमासोबत. नाही तर आता कसं इंडियन मार्केटमध्ये रिलायन्स, निफ्टी फिफ्टी, बँक निफ्टी, जसं जसं तुम्ही याच्यामध्ये प्रत्येक दिवशी इन्व्हॉल्वमेंट दाखवता तसं तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. आणि ते लॉट साईज वगैरे पण लय अवघड नसते, याच्यामध्ये पिप्स फिप्स काही नसतात. तर बघा, सगळ्यात पहिलं इथं बघा, 2 टचेस भेटले. आपण त्या 2 टचेसच्या बेसिसवर काय केलं, एक लाईन ड्रॉ केली, याला ट्रेंड लाईन म्हणतात आपल्या टेक्निकलच्या भाषेमध्ये. बघा काय झालं, तिसऱ्या पॉईंटला ट्रेंड लाईन पशी तुम्ही जे इंडियन मार्केटमध्ये कन्सेप्ट काम करता, हॅमर म्हटली, हॅमर नंतर परफेक्ट टार्गेट झालं. बघा, त्याच ठिकाणी इथं रेजिस्टन्स होता. फर्स्ट, 2, 3, 4, 5 वेळा बॅक टू बॅक रेजिस्टन्स घेतला. पण बघा, रेजिस्टन्स घेतल्यानंतर प्राइस मध्ये काही करेक्शन येतं, म्हणजे काय, तुम्ही याच्यामध्ये पण जवळपास बघितलं तर एक 10-15 पॉईंट इझिली भेटले. ब्रेकआउट झाली, ब्रेकआउट मध्ये सुद्धा प्रॉफिट भेटले. पुन्हा वर एक ट्रेंड लाईनचं रेजिस्टन्स बघायला भेटले. पुन्हा वापस जो रेजिस्टन्स होता पहिले तिथे रेजिस्टन्स घेतला. म्हणजे काय, याच्यामध्ये काय असं आउट ऑफ बॉक्स वर्क करत नाही. तुम्ही जे सपोर्ट रेजिस्टन्स आतापर्यंत स्टडी केले ते जिथं वर्क करतात. वापस एकदा मला एक्झाम्पल दाखवतो. इथं बघा, हा सपोर्ट एकदम स्ट्रॉंग, प्राइसने काय केलं, सपोर्ट पशी खूप वेळा तिथे टाइम स्पेंड केला. इथं बघा, स्ट्रॉंग कॅन्डल बनवली. इथं तुम्हाला इथं स्ट्रक्चर स्ट्रॉंग मोमेंटम दाखवते. त्यानंतर बघा, शार्प रॅली झालेली, परफेक्ट. आणि ते कोणत्या टाइम फ्रेम घ्या याच्यामध्ये, 1 डे घ्या, 1 आवरचा घ्या, 15 मिनिटाचा घ्या, याच्यामध्ये तुम्हाला आपली जी बेसिक बेसिक कन्सेप्ट आहे ते खूप प्रॉपरली वर्क करताना दिसणार. इथंच बघा ना, हा सपोर्टची ब्रेकडाऊन झाली, त्यानंतर क्रॅश, टेस्ट, म्हणजे काय, बेसिक कन्सेप्ट आउट ऑफ बॉक्स काहीच नाही वर्क करत. पण तुम्हाला ते बेसिक कन्सेप्ट पण स्टडी करावं लागतील. कोणत्या टेक्निकल अनालिसिस मध्ये सपोर्ट रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन, कॅन्डलस्टिक, चार्ट पॅटर्न स्टडी करून घ्या. हे झालं पहिला टॉपिक. दुसरी गोष्ट, आता याच्यामध्ये नेमका टाइम फ्रेम कोणता वर्क केला जातो, कोणता टाइम फ्रेम सिलेक्ट करायचा. कारण इंडियन मार्केटमध्ये लो सोपं आहे, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर 99% पब्लिक ट्रेड करते. जे स्विंग ट्रेडिंग करतात ते डेली टाइम फ्रेमवर जातात. तर याच्यामध्ये काम कोणत्या याच्यावर करायचे. तर सगळ्यात पहिले सांगतो, जर तुम्हाला असं वाटतंय, कारण की बघा, हे 24/7 चालू राहणार मार्केट आहे, म्हणजे हे मार्केट बंद होत नाही. 24/7, म्हणजे आताही चालू आहे, उद्याही चालू आहे, तुम्ही नसले असले तरी चालूच राहणार. कसला इव्हेंट नाही, ना याला क्रिसमसच्या सुट्ट्या, ना दिवाळीची सुट्टी, ना कोणती सुट्टी नाही. म्हणजे 24/7 चालू राहिल्यामुळे तुम्ही थोडंसं हाय टाइम फ्रेमवर फोकस करा. सगळ्यात पहिला टाइम फ्रेम कोणता असणार आहे, आपण 3 टाइम फ्रेमवर काम करणार आहे. 1 आवरचा टाइम फ्रेम, तुम्हाला ऑलरेडी मार्केटमध्ये एक्सपिरियन्स असेल किंवा तुमच्याकडे तेवढा टाइम नाही, तुम्ही एकतर जॉब जॉब करताय, तुमचं ऑलरेडी एक वेल सेटल्ड बिझनेस आहे, तुम्ही बिझनेस करताय, तर एक काम करा ना, 1 आवरच्या टाइम फ्रेमवर सिलेक्ट करायचं. टोटली रिस्क मॅनेजमेंट फॉलो करून एंट्री घ्यायची. लॉजिकल एरियाला स्टॉप लॉस ठेवायचा. समजा इथं ब्रेकआउटला एंट्री गेली लॉजिकल एरिया, स्टॉप लॉस ठेवा. आता त्या ठिकाणी बघ, इथं ट्रेंड लाईनची ब्रेकआउट झाली, रिटेस्ट होती, रिटेस्टला बाय करा, लॉजिकल एरिया स्टॉप लॉस ठेवा. तुम्ही तुमचे दिवसभर बाकीचे कामं पण करू शकता ना, जसं जॉब करताय, फक्त आधी मध्ये मोबाईल ओपन करायचा, चार्ट बघायचा कुठं चालू आहे, एक तर स्टॉप लॉस नाही तर टार्गेट, हे दोन्ही पैकी गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील. क्लिअर. तर त्यानंतर दुसरा टाइम फ्रेम आहे 1 आवरचा टाइम फ्रेम, कोणला, ज्याच्याकडे टाइमची लिमिटेशन्स आहेत, जो एकतर अवेलेबल नसतो. आता दुसरं आहे,
15 मिनिटावर टाइम करून काम करू शकता. ज्यांना असं वाटतं की सर माझे स्टॉप लॉस जास्त जायला नको, स्टॉप लॉस कमी झाले पाहिजे, याच्यासाठी 15 मिनिटाचा टाइम फ्रेम. आणि जे माझ्यासारखे आहेत, जे दिवसभर रिकाम टेकडे असते, ज्यांना दिवसभर चार्टच बघायचा आहे, बाकी काही त्यांच्या जीवनामध्ये नाहीच मिनिंग, त्यांच्यासाठी सगळ्यात पहिले सांगतो 5 मिनिटाचा टाइम फ्रेम सुद्धा भारी आहे. कारण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर तुम्हाला काय म्हणतात त्याला, दिवसभरात 2-3 क्वालिटीचे ट्रेड भेटून जाते इझिली, ज्याच्यामध्ये एखादी ब्रेकआउट झाली आहे, ब्रेकडाऊन झाली आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जातील. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे, तिसरी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, नेमके कॉइन्स कोणते. मी याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम 3 कॉइन्सवर फोकस करतो. कोणता? इथेरियम. इथं बघा कुठं क्लिक केलं मी, इथे डेल्टा एक्सचेंज आहे, इथेरियमवर क्लिक केलंय. इथेरियम, बीटीसी, सोलाना, हे 3 कॉइन्स मध्ये मी काम करतोय. याच्यामध्ये का काम करतोय? कारण की याच्यामध्ये लिक्विडिटी अवेलेबल आहे. लिक्विडिटी म्हणजे त्याच्यामध्ये व्हॉल्यूम खूप जास्त अवेलेबल आहे, आपल्या सहसा ट्रॅपिंग होत नाही. तर बघायला गेलं ना, इथं तुम्हाला सांगतो कमीत कमी 1000 प्लस कॉइन्स आहेत, लागन तेवढे कॉइन्स आहेत. हे तुम्हाला याच्या पण अजून एक दाखवू सिस्टम. आता एक सेकंद हा, तुम्हाला पण थोडंसं एक्साइटमेंट राहील. आता इथं चेक करा, मी ड्रॉ करून ठेवलं होतं ब्रेकआउट साठी. इथं बघा ब्रेकआउट झाली त्याच कॅन्डल मध्ये, म्हणजे 5 मिनिटाच्या कॅन्डल मध्ये तो कॉइन 15% वरी गेला. आणि आपण डेली एक काम करू, बनवायच्या टाइम फ्रेमवर, किती तारखेपासून, 9 तारखेपासून संध्याकाळी आय थिंक 8:30 किंवा दुपारची पासून, तर बघा किती मोमेंटम दिली आहे. जवळपास 100%, 115% मूव दिलाय तिने, असं समजून त्याला 3 दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये 110% मोमेंटम दिली आहे. हे क्रिप्टो मार्केटची पॉवर आहे. पण त्याच्यासोबत एक येतं, जिथं अशा गोष्टी अवेलेबल आहे तिथं आपल्या कॅपिटल मध्ये सुद्धा थोडीशी रिस्क राहते. ती कशी? आपल्याला इथं ब्रोकर कडनं अवेलेबल बघा, आता एक सेकंद हा, इथे लिव्हरेज किती दिसतंय, एक मिनिट, दुसऱ्या कॉइन्स वर जाऊ आपण, इथेरियमवर किती, 200x पर्यंत, म्हणजे किती, 1 लाख रुपयाच्या बेसिसवर तुम्ही लागन तेवढा माल उचलू शकता. 1,000 रुपये जरी असले तुमच्याकडं, तरी समजून चालायचं तुम्हाला 2 लाखाचा माल उचलता जमतोय. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस तेवढंच फास्ट होणार बरं का, लिक्विडेट होऊन जातं. लिक्विडेट इकडे आता थोडंसं आपल्या इंडियन मार्केटमध्ये कसं आपण म्हणतो, कॅपिटल झिरो झालं, कॅपिटल झिरो झालं, कॅपिटल झिरो झालं, तसं इकडे तसा शब्द नाही. आता इकडे तुम्हाला थोडंसं ऍडव्हान्स बोलायचं. ते कसं, लिक्विडेशन झालं, लिक्विडेट झालो, कॅपिटल ब्लो केलं, मतलब सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बघायला भेटणार. तर त्यामुळे तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट फॉलो करायचे. कधी पण लिव्हरेज मी म्हणतो 10x 25x मॅक्स ठेवा. जेव्हा तुम्हाला वाटेल हाय क्वालिटीचा ट्रेड आहे, तेव्हा 50x वर जा. 25x लास्ट असेल तुमचं. जेणेकरून काय होतं, रिस्क मॅनेजमेंट तुमचं ऑटोमॅटिकली फॉलो केलं जातं याच्यामध्ये. क्लिअर? ही झाली याच्यामध्ये रिस्क मॅनेजमेंटची गोष्ट. जाता जाता अजून एक बोलायचंय. आता हे बघा, हे झालं इथपर्यंत मी सांगितलं बेसिक कोणते कन्सेप्ट वर करता, हे झालं. आता त्याच्यानंतर येतं, तुम्हाला जर हे क्रिप्टो मार्केट बेसिक पासून शिकायचंय, म्हणजे त्याच्यामध्ये माझे रेकॉर्डेड लेक्चर आहे. मी जो ट्रेड घेतो, आता काय होतं बघा, मी भरपूर साऱ्या दिवसात ट्रेड घेत राहतो. तर आमची कम्युनिटी बनवलेली, ज्याच्यामध्ये मला ट्रेड्स टाकता येतात. त्याच्यामध्ये मी जो ट्रेड घेतोय तो अनालिसिस व्हिडिओ असेल, सायकोलॉजी कशी डेव्हलप करायची, रेकॉर्डेड लेक्चर फ्री. आता तुम्ही इथं चेक करा, ऑलरेडी 2600 जण जॉईन आहेत बरं का ग्रुपमध्ये. आता ट्रेड दिलेला इथेरियमचा, एक सेकंड, ऍक्टिव्ह नाही झाला तो अजून पण, म्हणजे सेल साईडला दिलेला होता मी, एक सेकंड, ऍक्टिव्ह नाही झालेला तो. 3316च्या खाली होईल तो, अजून ऍक्टिव्ह नाही झाला. किती मेंबर एका टाइमला वाट बघताय. त्याचा पहिलेचा ट्रेड बघा, इथेरियम मध्ये परफेक्ट टार्गेट करून दिलं. इथं चेक करा, इथेरियम टार्गेट करून दिले. सोबत रेकॉर्डेड लेक्चर दिसते वरी पिन केलेले, म्हणजे काय, सोबत रेकॉर्डिंग, मी जो ट्रेड घेतोय तो सुद्धा शेअर केला जातोय. सो तुम्हाला सुद्धा जॉईन करायचं असेल तर बघा, इथं व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे खाली. तुम्हाला याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप नंबर आहे, 100% चेक करा. आणि किंवा ब्रोकरची लिंक पण दिली, अकाउंट ओपन करायचं असेल अकाउंट ओपन करू शकता.